नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आजचा हा पुढचा पाठ आपण बघूया, जो पाठ आपण महासंग्राम PIQ च्या या नावाखाली सुरू केला आहे. तर मित्रो, हा टेन्सचा 5 नंबरचा पाठ आहे आणि ग्रामरचा 8 नंबरचा PIQ सिरीजचा पाठ आहे. चला बघूया. पहिला प्रश्न मित्रो, आय होप यू हॅव बीन एन्जॉयिंग माय दिस लेक्चर सिरीज, राईट? सो द फर्स्ट क्वेश्चन वी हॅव हिअर ऑन द स्क्रीन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलेलं आहे. कधी आला होता प्रश्न? डिपार्टमेंटल ASO 2017 ला आलेला प्रश्न आहे. आता बघा, बाय द टाइम वी अराइव्ह ॲट द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट. सिन्स ही हॅज completed his job he left early. Okay, the first A part is correct. There is no error in this part. या पार्टमध्ये कोणती एरर नाही आहे. का नाही एरर आहे? अशाच प्रकारचे प्रश्न आपण प्रिव्हियस जे काही PIQ घेतलेले आहेत, किंवा ज्या PPTs आपण काही जे व्हिडिओ शेअर केले आहेत यूट्यूबला, ते बघा. त्यात एक्सप्लेनेशन दिले. जेव्हा पास्टमध्ये दोन क्रियांचा उल्लेख असतो, ज्याच्यात एक कंप्लीट झाली, एक आधी कंप्लीट होते आणि त्यानंतर दुसरी घडते, तेव्हा काय करायची? जी आधी कंप्लीट होते त्याच्यामध्ये पास्ट परफेक्ट असतो, आणि जी नंतर कंप्लीट होते, जी नंतर घडते, तिला सिंपल पास्ट मध्ये व्यक्त केली जातात. म्हणजे V3 आणि V2 अशी रचना पाहिजे, राईट? V3 आणि V2, राईट? V3 आणि V2. आता द ट्रेन, आता याच्यामध्ये कोणती क्रिया आधी घडली? द ट्रेन हॅड लेफ्ट ही आधी घडते आणि आपण नंतर पोहोचतो. जसं मी मागच्या म्हटलं होतं की आपण मूवी बघायला जातोय, पण मूवी ऑलरेडी सुरू झाला होता. द मूवी हॅड ऑलरेडी स्टार्टेड बिफोर वी रीच टू द थिएटर. असं एक आहे. म्हणजे तुम्ही जाण्याच्या आधी ट्रेन निघून गेली, राईट? तर पहिलं वाक्य बरोबर आहे. आता इथे बघा, सिन्स ही हॅज कम्प्लिटेड हिज जॉब ही लेफ्ट अर्ली. आता मित्रो, इथे सेम आहे, सेम कंडिशन आहे. याची कंडिशन सेम आहे. इथे जसा V2 आहे, लेफ्ट V2, आणि हा V3, सॉरी हा V3 आहे. ट्रेन हॅड लेफ्ट, हॅड 3, आणि आता V2. म्हणजे V2 आणि V3 ची एक पेअर आहे, द करेक्ट पेअर, राईट? करेक्ट कॉल म्हणू शकतो आपण त्याला, राईट? आता इथे बघा, सिन्स ही हॅज कम्प्लिटेड हिज जॉब ही लेफ्ट अर्ली. मित्रो, इथे हा V2 आहे आणि हा जो दिलेला आहे हा प्रेझेंट परफेक्ट आहे. प्रेझेंट परफेक्ट आणि सिंपल पास्ट, किंवा म्हणजे प्रेझेंट आणि पास्ट अशी वाक्याची रचना होऊ शकत नाही. तो त्याच टेन्समध्ये पाहिजे. ते वाक्य एका टेन्समध्ये पाहिजे, वेगळ्या टेन्समध्ये नको. म्हणून आता इथे एक लक्षात घेतलं की इथे सुद्धा तीच कन्सेप्ट सांगतोय की दोन पास्ट ऍक्शन्स आहे. एक आधी घडून गेली आहे, नंतर दुसरी घडली. जी आधी घडून गेलेली आहे ती परफेक्ट पास्ट मध्ये दाखवतात. म्हणजे पास्ट परफेक्ट मध्ये इथे हॅड पाहिजे, राईट? सिन्स ही हॅड कम्प्लिटेड हिज जॉब ही लेफ्ट अर्ली. त्याचं काम संपलेलं होतं म्हणून तो निघून गेला, असा त्याचा अर्थ आहे, राईट? म्हणून त्यांनी विचारलं करेक्ट म्हणतं ओनली A हे बरोबर आहे, राईट? आणि ते जिथे मी केलेलं आहे, टू ऍक्शन्स मध्ये दोन क्रिया घडतात, ज्याच्यात दोन गॅप असतो. म्हणजे एक आधी घडते त्यानंतर दुसरी घडते. जी आधी घडते तिला पास्ट परफेक्ट मध्ये, आणि जी गॅप नंतर घडते त्यानंतर एक दुसरी घडते तिला सिंपल पास्ट. म्हणजे पास्ट परफेक्ट तेच इथे म्हटलेलं आहे, पास्ट परफेक्ट आणि सिंपल पास्ट V2, राईट? चला, लेट्स मूव अहेड, राईट? सो वी हॅव दिस नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक. क्लर्क 2017 ला आलेला प्रश्न आहे मित्रो. ब्लँक भरायला सांगितलेत. बघूया काय भरायचं आहे. द पपीज दॅट्स इन द क्लास व्हेन द टीचर एंटर. आता बघा, व्हेन द टीचर एंटर, व्हेन नंतर V2 येतो. मी ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली आहे. आता बघा, इथे आता लॉजिक लावायचा. आर मेकिंग नॉईज. आर मेकिंग नॉईज येईल का? हो, कारण की हा आता V2 आहे. म्हणजे पास्ट मध्ये प्रेझेंट येईल का? नाही येणार. मित्रो, काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. मी बऱ्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो. पास्ट सोबत प्रेझेंट नाही पाहिजे. जिथे प्रेझेंट आहे ते काढून टाका. हे पण प्रेझेंट आहे, हेही काढून टाका. पास्ट सोबत पास्टच पाहिजे. आता हे पण मेकिंग साऊंड कपिल हे येणार नाही. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे. द पपिल्स काय हेल्पिंग वर्ब नाही आहे, ऑक्झिलरी वर्ब नाही आहे याच्यात. म्हणून हे दोघं तिघं चालले गेले. मग उरतात दुसऱ्या नंबरचा ऑप्शन, वेअर मेकिंग नॉईज. द पपील वेअर मेकिंग नॉईज इन द क्लास व्हेन द टीचर एंटर्ड. आणि ही कोणत्या पद्धतीने मी एक्सप्लेन करून सांगू शकतो वेगळ्या भाषेत अजून, की जेव्हा दोन पाचच्या गोष्टी दोन ऍक्शन दाखवतात पाचमधल्या, आणि ज्याच्यात एक संपलेली असते आणि त्याच वेळेस दुसरी चालू असते, राईट?
तेव्हा ती पास्ट कंटिन्युअस मध्ये सांगतात. म्हणजे पपील वर मेकिंग नॉईज वेन द टीचर एंटर. म्हणजे विद्यार्थी जे आहेत ते ऑलरेडी क्लासमध्ये गोंधळ करत होते जेव्हा टीचर शिक्षक आतमध्ये आले. म्हणजे त्याचं ऑलरेडी काम सुरू होतं आधीपासून, राईट. द पपील्स वर मेकिंग द क्लास वेन द टीचर एंटर. म्हणून 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला. He has been working for 2 months. He went to Mumbai yesterday. We have gone there last week. Select the correct ओळखायचा आहे. कधी आला तो प्रश्न आला तुमचा फॉर 2017 ला. आता मित्र, फॉर 2 months आणि हॅज बीन वर्किंग फॉर 2 months हे बरोबर आहे, राईट. देयर इज नो एरर. नंतर ही वेंट टू मुंबई येस्टरडे. आता येस्टरडे पास्ट दाखवणारा शब्द आणि V2 पण आहे, तर देयर इज नो एरर. येस्टरडे सोबत लास्ट वगैरे यासोबत ॲगो सोबत नेहमीच काय तो V2, तर बरोबर आहे, देयर इज नो एरर, राईट. मग वी हॅव गॉन देअर लास्ट वीक. आता इथे बघा लास्ट शब्द आलाय. हा लास्ट शब्द आहे. लास्ट दाखवतो की तुम्ही वर्बचा दुसरा फॉर्म पाहिजे. म्हणजे इथे हॅव गॉन नको, तर इथे फक्त पाहिजे वेंट. म्हणून हे चुकलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए आणि बी बरोबर आहे. ओनली ए आणि बी, राईट. समजलं असेल. चला पुढे जाऊया. इझी आहे. याचे प्रश्न आपण असेच प्रश्न आपण मागे घेतलेले आहेत. मागचे लेक्चर्स तुम्ही बघा. जर तुम्ही नवीन असाल तर बघा, आणि नवीन असाल तर मी अपील करतो आपले द कोहिनूर अकॅडमी हे जे तुम्ही यूट्यूब चॅनलला बघतायत त्याला लाईक सबस्क्राईब करा. म्हणजे जेणेकरून पुढचे लेक्चर तुम्हाला अवेलेबल होतील. आणि याच नावाचं आपलं यूट्यूबचं चॅनल टेलिग्रामचं चॅनल अवेलेबल आहे, ज्यांच्या लिंक्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, राईट. चला मित्रो, पुढचा प्रश्न बघूया. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ दी टेन्स गिवन इन द ब्रॅकेट. कधी आला प्रश्न? टॅक्स 2017 प्रश्न आलेला होता. टेन्सचा करेक्ट फॉर्म भरायचा आहे, राईट. रीना डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे ॲज शी फिनिश हर होमवर्क. आता मित्र बघा, इथे हा V2 आहे, राईट. म्हणजे हा काय आहे? पास्ट आहे. पास्ट मग इथे सुद्धा पास्टच पाहिजे. जिथे ते पास्ट आहे ते ठेवा आणि जिथे जिथे प्रेझेंट किंवा फ्युचर दिसते काढून टाका. बघूया. हां, हे प्रेझेंट आहे, हॅव नॉट. हे प्रेझेंट परफेक्ट आहे, हे प्रेझेंट परफेक्ट आहे, हे पण नको पाहिजे. आणि हे फ्युचर आहे, हे पण नको. सहज चाललं, लगेच उत्तर सापडतं. सहज मार्क देऊन जाणार. कोणती की वापरली? डिड दिसतोय का नाही? तर पुढील सेंटेन्समध्ये बी काय पाहिजे? पास्टच हवा, बरोबर. आणि आता हे ऑप्शन कसं आलं तेही सांगतो. रीना डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. ती काल शाळेत गेली नाही. ॲज शी डॅश फिनिश हर होमवर्क. आता सिंपल पास्ट सोबत पास्ट परफेक्ट किंवा सिंपल पास्ट येतो किंवा पास्ट कंटिन्युअस येतो. पास्ट कंटिन्युअस कधी येतो? जेव्हा एक घटना संपलेली आहे, क्रिया दुसरी त्यावेळी चालू आहे तेव्हा. आणि सिंपल पास्ट कधी येतो? जेव्हा एक क्रिया दुसरी क्रिया घडते तेव्हा सिंपल पास्ट येतो. आणि पास्ट परफेक्ट कधी येतो? दोन्ही क्रियांमध्ये एक गॅप असतो आणि जी क्रिया आधी घडते तिला पास्ट परफेक्ट दाखवतात आणि त्यानंतर जी घडते ती सिंपल पास्ट मध्ये दाखवतात. आता मला सांगा, इथे कोणती क्रिया आधी घडली असेल? आता ती शाळेत जाण्याची क्रिया न जाण्याची क्रिया आधी घडली आहे की तिने होमवर्क न कंप्लीट न केल्यामुळे याच्या घटना क्रिया आधी घडलेली आहे? तर इथे तिने होमवर्क केला नव्हता, ही क्रिया आधी घडली. म्हणजे ती का गेलेली शाळेत? की तिने होमवर्क कंप्लीट केला नाही आणि म्हणून शाळेत गेली. कारण की तिला माहिती आहे की आपण होमवर्क कंप्लीट केला नाही तर आपल्याला पनिशमेंट भेटेल, राईट. आणि आपल्याला पनिशमेंट नकोय, आपली इन्सल्ट नाही करून घ्यायची, मग आपण घरीच राहायला हवं. असं आपणही कधी केलं असेल किंवा करू शकतो, राईट. तर म्हणून ही आधी घडलेली क्रिया आहे ती पास्ट परफेक्ट मध्ये पाहिजे. म्हणून शी हॅड नॉट फिनिश हर होमवर्क. तिने काम कंप्लीट नव्हतं केलं, तिचं होमवर्क कंप्लीट नव्हतं केलं, म्हणून ती रीना डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. असं म्हणून हे उत्तर तुमचं बरोबर आहे. आणि तेच इथे एक्सप्लेन केलं आहे, दुसरं काही नाही आहे. आणि या गोष्टी मी अशा बऱ्याचदा मागच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. पुढे बघूया. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन. ही ओके, प्रिपोजिशन वापरायला सांगितलेला आहे. काय सांगितलं आहे? प्रिपोजिशन वापरा. ओके, म्हणजे इन, फॉर, सिन्स, फ्रॉम मधून. ही हॅज बीन इन हॉस्पिटल लास्ट वीक. आता इथे बघा, इथे हॅज बीन आहे, राईट. इथे लास्ट आहे. लास्ट. आता हॅज बीन सोबत बऱ्याचदा अशा वाक्यांमध्ये जे चालू पूर्ण काळ असतं किंवा तर त्याच्यामध्ये फॉर किंवा सिन्स वापरतात. फॉर किंवा सिन्स वापरतात. दिसतंय का? नसं दिसत आपण दुसरा पेन घेऊया. फॉर किंवा सिन्स घेतात.
आता मित्रो हा कधी असतो, स्टार्टिंग पॉइंट किंवा फिक्स्ड, हे जनरल असेल, जनरल. नॉन फिक्स्ड, नॉन कॅल्क्युलेटेड, हे कॅल्क्युलेटेड. जेव्हा फिक्स्ड असतं, जसं आपल्याला आर्टिकल आपण शिकलेलं असाल तुम्ही, ए अँड दचा वापर कधी करतात, जेव्हा डेफिनेट असतो तेव्हा. तर एक लक्षात ठेवा मित्र, सिन्स आणि फॉरमध्ये काय फरक काढायचा. जेव्हा स्टार्टिंग पॉईंट माहिती असतो, म्हणजे फिक्स माहिती असतं, तेव्हा सिन्स वापरा. आणि जे जनरल असतं, समजत नाही, वेग वाटतं, तेव्हा फॉर वापरा. आता लास्ट वीक म्हटलेलं आहे. लास्ट वीक म्हणजे काय, जो व्यक्ती बोलतोय आणि ज्याला तो सांगतो आहे त्यांना समजतं एकमेकाला की लास्ट वीक म्हणजे कोणता, मागे गेलेला, आणि तो वीक कोणता तेही माहित असतं. म्हणून हे काय झालं, स्टार्टिंग झालं, फिक्स झालं. फिक्स जर झालं तर मग काय पाहिजे, सिन्स. म्हणून इथे सिन्स बरोबर आहे, इथे सिन्स. पण इथे जर लास्ट नसता, इथे जर अ वीक असतं तर फॉर अ वीक आलं असतं, मग फॉर ए वीक, राईट, असं आलं असतं, राईट. तर थोडक्यात मित्रो, प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आणि मग उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. आता हे फिक्स स्टार्टिंग पॉईंट समजतो लास्ट वीक, म्हणून सिन्स इथे आलेला आहे. कधी कधी तुम्हाला मित्रो, आता प्रत्येक प्रश्न मित्रो याच्यामध्येच अजून वेगळे प्रश्न तयार होऊ शकतात, त्याचाही चांगला अभ्यास करा. फॉर एक्झाम्पल काय करतील, आता इथे सिन्स देऊन टाकतील, इथे सिन्स ऑलरेडी देतील, राईट, आणि तुम्हाला हे देणार नाही, इथे ब्लँक राहील. मग इथे ऑप्शनमध्ये हॅज बीन, हॅव बीन, इज, वॉज, असे 4 ऑप्शन देतील आणि तुम्हाला सांगतील सिलेक्ट करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन बिलो. आता इथून मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, यासोबत हॅज बीनच येणार, म्हणून हॅज बीन वापरायचं, राईट. आलं लक्षात. तर असे वेगळे ऑप्शन तयार करता येऊ शकतात. म्हणजे प्रश्नांचा चांगला अभ्यास करा, प्रश्न चांगला समजून घ्या. जरी उत्तर तुम्हाला लक्षात येत असेल, पण तो प्रश्नही समजून घ्या की काही वेळेला ह्याच प्रश्नांमध्ये चुका करून आयोग वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. एक्झाम, मग ती एक्झाम कोणती असू द्या, बँकिंग असू द्या, रेल्वेज असू द्या, एमपीसी म्हणजे राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या, किंवा कुठलीही अन्य एक्झाम असू द्या की ज्याच्यावर इंग्लिश ग्रामरचे प्रश्न असतात, तिथे लोक जे विचारतात प्रश्न, त्याच्यामध्ये बऱ्याच चेंजेस करून ते प्रश्न तसेच विचारतात. आणि ते आपण जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर आपलं चुकत नाही. म्हणजे पॉईंट समजून घेतला पाहिजे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे, तरच आपल्याला हे सोडता येतं. तर तुमच्या लक्षात येत असेल की आपल्या टेन्स, त्यांचे फॉर्म्युले पाठ असतात, तरी सुद्धा आपण चुका करतो का, कारण की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसते. चला पुढे जाऊया. The following sentence are on the same theme but only one sentence is grammatically correct. म्हणजे फॉलोइंग सेंटेन्सेस जे आहेत ते सर्व एका थीमवरती आहेत, राईट. पण त्याच्यामध्ये एकच सेंटेन्स करेक्ट आहे. काय म्हणतात, द ओनली सेंटेन्स, एकच सेंटेन्स करेक्ट आहे, ते ओळखायचे. चूज द करेक्ट सेंटेन्स असं सांगितलंय. कधी आला होता, टॅक्स असिस्टंट 2017, राईट. आता हे मित्रो, हे कॉमन सेन्सचं वाक्य आहे. हा प्रश्न कॉमन सेन्स आहे, खरंच कॉमन सेन्स आहे. कसा, द स्टुडंट्स वेर टॉट दॅट द अर्थ मूव अराउंड द सन. ओके, हे चुकलेलं आहे. स्टुडंट्स वेर टॉट द अर्थ इज मूव्हिंग, हेही चुकलेलं आहे. स्टुडंट्स वेर टॉट दॅट द अर्थ मूव्स अराउंड द सन, हे बरोबर आहे. द स्टुडंट्स वेर टॉट दॅट द अर्थ वुड मूव अराउंड द सन, हे चुकलेलं आहे. फक्त 3 नंबरचं बरोबर आहे. कॉमन सेन्स कसं आहे मित्रो, जे काही युनिव्हर्सल ट्रूथ असतात ते नेहमी सिंपल पेंटेन्समध्ये केले जातात. मग इथे सिंपल पेंटेन्स कुठे आहे, इथे आहे. इथे द अर्थ मूव्स अराउंड द सन, हे बरोबर आहे. इथे सिंपल पेंटेन्स आहे. द अर्थ, हा बघा V5 सिंपल पेंटेन्स आला, म्हणून त्याच्या कॉमन सेन्सनुसार ते, म्हणून इथे म्हटलंय मी कॉमन सेन्स वापरला पाहिजे तर लगेच भेटतो. काही ठिकाणी कॉमन सेन्स खरंच वापरला पाहिजे. चला, fill in the blanks from the option given below. It dashes already dash raining when I umbrella. ओके मित्रो, मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलंय. वेन सोबत V2 येतो, नेहमीच वेन सोबत V2 येतो असं नाहीये. काही ठिकाणी VNG पण येऊ शकतो, पण ते समजून घेतलं पाहिजे, राईट.
किंवा हॅड पण शकतो, म्हणजे चेंजेस होऊ शकतात, आलं लक्षात. पण तो वाक्याचा सेन्स लक्षात घेतला पाहिजे, तर तुम्हाला कळतं ते की V2 वेन सोबत काय येतं, राईट. तो पार्ट वेगळा आहे. आता आपण इथे बघूया. आता आय इट डायजेस्ट. आता आपण काय करूया, एक एक जरी आपण फिल करायचा प्रयत्न केला तरी तुमच्याला उत्तर बंद पोहोचू शकतो. इट स्टॉप ऑलरेडी ब्रॉट. आता इथे स्टॉप ठीक आहे, घेऊ आपण, हरकत नाही. आता रेनिंगला कधी आपण आणू शकतो का, नाही आणता येत. रेन पावसाला आणू शकतो का, नाही. तो आपोआप नॅचरल असतो, म्हणून हे चुकीचं येईल. वेन आय हॅड अन अम्ब्रेला. आता ठीक आहे असं घेऊ, पण हे बसत नाही. सिंपल पास्ट नको, राईट, जमत नाही आहे. इथे जर सिंपल पास्ट असेल तर इथे पास्ट परफेक्ट आला पाहिजे, इथे पास्ट परफेक्ट आला पाहिजे. हे वाक्य जमत नाही म्हणून चुकलेलं आहे. इट हॅड ब्रॉट, पुन्हा बॉट जर असेल तर चुकलंय. आता वेन आय, आता इथे जर वेन आय स्टॉप अन अम्ब्रेला, अम्ब्रेला स्टॉप कसं करणार, स्टॉप कोणाला करणार तुम्ही, रेनला स्टॉप करणार नाही का, म्हणून हेही चुकतंय. ब्रॉट त्याला म्हणते जातं. आता ब्रॉट, इट ब्रॉट, आता इट ब्रॉट कसं घुसेल ऑलरेडी, आणि स्टॉप रेनिंग हे नाही समजत. हे इट ऑलरेडी ब्रॉट म्हणजे काय, नाही जमत, कन्सेप्टच नाही आहे. आणि दुसरी सहज गोष्ट सांगतो, जेव्हा वेन सोबत V2 येतो तर पहिल्या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट आला पाहिजे. असं आहे का बघा. इट हॅड ऑलरेडी स्टॉप, इट हॅड ऑलरेडी स्टॉप, किंवा इट हॅड स्टॉप ऑलरेडी असंही म्हटलं तर चालतं, राईट. इट हॅड इथे स्टॉप रेनिंग वेन आय ब्रॉट अन अम्ब्रेला. जेव्हा मी छत्री घरातून बाहेर घेऊन आलो, असं आपल्यासोबतही घडतं. तेव्हा बाहेर बघतो तर पाऊस बंद. आणि बऱ्याचदा आपण पावसामध्ये असा अनुभव घेतो, आपण रेनकोट घालतो आणि पाऊस बंद, छत्री ओपन करतो आणि पाऊस बंद. तशा प्रकारची घटना आहे. म्हणजे पाऊस बंद होऊन गेला होता आणि वेन आय ब्रॉट अन अम्ब्रेला, मी जेव्हा छत्री घेऊन आलो, ओपन केली किंवा आणली. ओके, तर अशा प्रकारचं आहे ते वाक्य. तर हे पाहिजे, आणि V2 सोबत V3 इकडे पाहिजे. ती कन्सेप्ट जरी अप्लाय केली चालतं. आणि दोन घटना आहेत पास्ट मधल्या, जी घटना आधी घडून जाते सिंपल पास्ट मध्ये, आणि जी आधी घडून जाते ती पास्ट परफेक्ट मध्ये, आणि जी नंतर घडते ते सिंपल पास्ट मध्ये, ती सुद्धा इथे कन्सेप्ट अप्लाय करू शकता तुम्ही 1 to पास्ट ॲक्शन्स, राईट. चला पुढे जाऊया. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. माय आईज आर ॲकिंग नाव बिकॉज आय डायजेस्ट सिन्स मॉर्निंग. मित्रो, आता माय आईज आर ॲकिंग, माझे डोळे दुखायला लागलेत. नाव बिकॉज आय सिन्स, आता इथे कन्सेप्ट आहे मित्र, सिन्स कीवर्ड आहे. मॉर्निंग, आता जिथे तुम्हाला माय आईज आर, आता सिन्स काय म्हणतो, आता माय आईज आर ॲकिंग नाव बिकॉज आय एम रीडिंग सिन्स मॉर्निंग. आय एम रीडिंग, आणि मग मी एक सांगितलं मित्र, कोणत्याही कंटिन्युअस टेन्स सोबत सिन्स किंवा फॉर येत नाही. आता कंटिन्युअस टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणून येत नाही. आता माय आईज आर ॲकिंग नाव बिकॉज आय हॅव रेड सिन्स मॉर्निंग. आता असं नाही येणार, असं येणार नाही. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पण येत नाही, इथे पण येणार नाही, म्हणून हाही जातं. मग फक्त उरतं ऑप्शन हे. आणि हेच का, आता सिन्स सोबत जेव्हा चालू पूर्ण काळामध्ये तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा हॅव बीन VING पाहिजे. हॅव बीन म्हणजे सॉरी, थोडक्यात प्रेझेंटमध्ये असेल तर हॅव बीन, पास्टमध्ये हॅड बीन VING, फ्युचर असेल शॅल हॅव विल हॅव बीन VING असं पाहिजे. तर हा प्रेझेंटमधला आहे आर, तर प्रेझेंटमधला काय हॅव बीन रीडिंग हे बरोबर आहे. कारण सिन्सनुसार जिथे तुम्हाला मी डायरेक्ट तुम्हाला उत्तरपर्यंत घेऊन गेलो असतो, कसं की सिन्स असतो ना, जिथे बीन आणि VING दिसते बघा, बीन आणि VING कुठं इथेच होतं, फक्त इथेच होतं, म्हणून ते बरोबर होतं, राईट. माय आईज आर ॲकिंग नाव बिकॉज आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. माझे डोळे दुखतात कारण की मी सकाळपासून वाचतो आहे, असं त्याचा अर्थ आहे. सिन्सचा लॉजिक लावायचा होता. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. एज्युकेशन ऑफिसर 2017 आलेला प्रश्न आहे मित्र, 17ला, राईट. शी हॅज स्लेप्ट फॉर 8 hours लास्ट नाईट. आता मित्रो इथे लास्ट आहे. लास्ट म्हणजे काय, लास्ट काय म्हणतो, हा सिंपल पास्टचा वर्ड आहे, म्हणून इथे म्हणतो की मला फक्त सिंपल पास्ट पाहिजे. हा हॅज प्लस V3 काय झाला, प्रेझेंट परफेक्ट झाला, मग इथे हा हॅज नको, फक्त एवढं पाहिजे. शी स्लेप्ट फॉर 8 hours लास्ट नाईट, राईट. आय हॅव हॅड माय डिनर. आता जेव्हा तुम्हाला कोणतरी विचारतं तुमचं जेवण झालं की तुम्ही असं सेंटेन्स कंडिशन वापरतात, येस, तर हे बरोबर आहे. ओनली बी इज करेक्ट, म्हणून ओनली बी सिंपल पास्ट. चला
चूज द करेक्ट सेंटेन्स. पेज 2017 आलेला प्रश्न आहे मित्र, हा सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता. तुम्हाला मी विशची गोष्ट सांगितली, आय विश किंवा म्हणजे विश सोबत नेहमी व्ही टू, वेअर, हॅड किंवा पास मॉडेल म्हणजे पॅस म्हणजे कॅनचं कूड, विलचं वूड, शॅलचं शूड, मेचं माईट हेच येणार, याच्याविषयी दुसरं कोणतं येणार नाही. तर लावा कन्सेप्ट, ते आपण अप्लाय करू येते. शी विश्ड द कार बिलॉंग टू यू. आता जिथे तुम्हाला V2 दिसतोय ते वाक्य बरोबर आहे. आता तुम्ही काय केलं असतं, V2 इथे पण दिसतोय, V2 इथे पण दिसतोय, बरोबर. मग तुम्ही हे दोघं बाद केले असते. विश आला शब्द, आणि विश वाले शब्द प्रश्न कोणता असतो, तो हायपोथेटिकल असतो, इमॅजिनरी असतो, इम्पॉसिबल असतो, तो रिअल नसतो. मग तुम्ही आता दोघं साईडला केले असते, दोघांमध्ये अडकले असते. आता शी इज विशिंग द कार, आता असं नाही येत, शी इज विशिंग नाही येत, हे सिम्पल मध्ये पाहिजे, म्हणजे सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल पास्ट मध्ये वाक्य बरोबर. शी इज विशिंग अशी रचना येत नाही, शी इज विशिंग द कार बिलॉंग टू यू. आता म्हणजे का कसं, आता सांगतो. हे प्रेझेंट कंटिन्यूस आणि हे पास्ट सिम्पल असं नाही होत, असं हे चुकीचं आहे. म्हणून इथे शी विश द कार बिलॉंग टू यू हे फक्त एवढंच बरोबर आहे. पहिला वाक्य बरोबर, शी विश द कार बिलॉंग टू यू, राईट. चला, हे कळालं असेल तुम्हाला, आणि हे कन्सेप्ट मी मागच्या लेक्चरमध्ये पण एक्सप्लेन केले आहे. पुन्हा पुढच्या काही लेक्चर्समध्ये जेव्हा गरज पडेल तर ही आपण एकदम डिटेल्समध्ये शिकवणार, की जेणेकरून तुम्ही अजिबात चुका करणार नाही आणि तुमची कन्सेप्ट एकदम चांगली क्लिअर होईल. पण आपण प्रश्नाच्या अनुषंगाने जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच द्यायचा मी प्रयत्न करतो आहे, की जेणेकरून तुमचा येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप जास्त फायदा व्हावा, तुमचा स्कोर चांगला यावा. चला, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. पेज 2017 प्रश्न आहे, जॉन राईट अ 1000 पोएम. जॉन राईट अ 1000 पोएम. जॉन राईट्स अ 1000 पोएम. जॉन डझंट राईट अ 1000 पोएम. आता मित्रो, हे बरोबर आहे, हे काय, जॉन राईट 1000 पोएम. आपण एखाद्याला जेव्हा ऑर्डर, जॉन ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज, म्हणजे ही ऑर्डर झाली, म्हणजे थांबला, ऑर्डर आहे, हे इम्पेरेटिव्ह प्रकारचं सेंटेन्स म्हणता येईल आपल्याला. आता जॉन हे साधं स्टेटमेंट झालं. आता जर हा साधं स्टेटमेंट आहे, जॉन हा ही शी इटच्या थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये बसतो, तर इथे पण काय पाहिजे, वर्ब सिंग्युलर पाहिजे, म्हणजे ईएस लागला पाहिजे होता, म्हणजे राईट्स येस लागला असेल ते, राईट, म्हणून हे चुकलेलं आहे. आणि जॉन राईट्स 1000 पोएम्स हे बरोबर आहे, सिंपल पेंटेन्स वाक्य बरोबर आहे, पण सिंपल पेंटेन्स वाक्य चुकलेलं आहे. इथे V5 पाहिजे होता, तो V5 नाही आहे, तो V1 आहे, राईट. आता जॉन डझन राईट 1000 पोएम, आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इथे डझन आल्यामुळे इथे येस लागलेला नाहीये, हे सिंपल पेंटेन्स म्हणजे येही बरोबर आहे, म्हणजे A, C आणि D बरोबर आहे, A, C, D, राईट. तर असं सहज मार्ग देऊन जाणारा प्रश्न आहे. डबल झाला का प्रश्न? हां, डबल झाला, चल जाऊ द्या. Which one for the following sentence expresses STI 2017 plan action. Which one for the following sentences expresses plan action in near future. near future मधलं कोणतं असं वाक्य की ते तुम्हाला प्लॅन फ्युचर दाखवत आहे ते ओळखायचं आहे. नियर फ्युचर वाक्य ओळखायचं थोडक्यात. नियर फ्युचर कधी आला प्रश्न? 2016 STI ला, राईट. आता मित्रो, जेव्हा नियर फ्युचर असतो तेव्हा ते एकतर गोइंग टू मध्ये किंवा एम आर आणि VING आणि फ्युचर वर्ड असतात. मग नियर फ्युचरचे वाक्य कधी शाल बी, विल बी मध्ये किंवा शाल विल वापरून व्यक्त केलं जात नाही, राईट. तर शाल विल जर इथे असेल तर काढून टाका. शाल विल आहे का? हा आहे, काढून टाका. विल पण आहे, मग लगेच उत्तर पण आलो आपण. शाल विल जर असेल तर वाक्यातून काढून टाकले तर मग लगेच उत्तर पण होतो. वी आर प्लेइंग द मॅच इन द हाफ एन आवर. आता नियर फ्युचर कोणत्या आता बघा प्रेझेंट कंटिन्यूस मध्ये व्यक्त केले जातात आणि ज्याच्यामध्ये फ्युचर वर्ड असतात. आता हा पण हा फ्युचर वर्ड आहे. हे कसे असतात मित्रो? याचा मधला हा जो टेन्स असतो, टेन्स हा प्रेझेंट आहे. प्रेझेंट कोणता? कंटिन्यूस, ओके. आणि टाइम कोणता आहे? फ्युचर. म्हणून नियर फ्युचर हे वी आर प्लेइंग द मॅच इन हाफ एन आवर. म्हणजे मी काय सांगायचा प्रयत्न करतो, जेव्हा नियर फ्युचरचं वाक्य असतं त्याच्यात टाइम हा फ्युचरचा असतो पण टेन्स हा प्रेझेंटचा असतो, राईट. हा एक वेगळी कन्सेप्ट आहे की पण मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की तुमच्या लक्षात यावं, राईट. आणि
महत्वाचं याच्यामध्ये काय, आता शॅल विल वापरत नाही नियर फ्युचरमध्ये, शॅल विल वापरत नाही. आणि शॅल विलची वाक्य अनरियल असतात, पण हे जे असतात हे फिक्स असतात, होणार नक्कीच. हे वी आर प्लेइंग द मॅच इन हाफ एन आवर, म्हणजे आम्ही आता अर्धा तासामध्ये मॅच खेळणार आहोत, राईट, म्हणजे होणार आहे, नक्की आहे, फिक्स आहे आणि प्लॅन आहे, म्हणून हे नियर फ्युचर घडणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. आणि मी ते दिलं गोइंग टू किंवा एम-इज-आर व्ही-एन-जी असतात, त्याच्यामध्ये फ्युचर वर्ड असतात, राईट. जसं इथे हाफ एन आवर हा फ्युचर वर्ड आहे, टुमॉरो वगैरे असं शब्द येतात. किंवा एखादा मंथचं डेचं नाव दिलं असतो, राईट. फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट टेन्स फॉर्म. टेन्सचा अप्रोप्रिएट फॉर्म भरायचा आहे कधी विचारला प्रश्न, डिपार्टमेंटल PSI 2016 आलेला प्रश्न आहे. ही त्याच्या सिन्स 8 o'clock in the morning. आता इथे सिन्स आलाय का नाही, म्हणजे इथे हॅज बीन VNG तसं ते शोधून टाका, कुठे आहे का हॅज बीन VNG, इथे आहे, सहज मार्क. हे कंटिन्युअस टेन्स याच्या येत नाही, असा पास कंटिन्युअस मध्ये पण येत नाही आणि हा पण येणार नाही, म्हणून हे तिघं चुकलेलं. ही हॅज बीन स्लीपिंग सिन्स 8 o'clock in the morning. सकाळच्या 8 वाजेपासून तो झोपेत आहे, असं तो झोपत आलेला आहे, राईट. धन्यवाद मित्रो. आजचा हा जो पार्ट आहे आपण इथे संपवलेला आहे आणि टेन्सच्या काही वेगळ्या PQ मी घेतलेल्या त्याही संपल्या आहेत मित्रो. तर तुम्हाला म्हणजे जवळपास 2016 पर्यंतचे प्रश्न मी घेतलेले आहेत, राईट. आणि त्यानंतरचे 14-15 थोडेसे मॉडरेट आहेत आणि त्यानंतरचे पुढचे जे प्रश्न फार इझी आहेत. तुमचं जरी हे सर्व यश समजलं असेल तर मला नाही वाटत की तुमचा टेन्सवर जर आता कुठे PIQ दिसला, म्हणजे पुढे PIQ दिसला किंवा येणाऱ्या एक्झाममध्ये जर तुम्हाला टेन्सवर 100% प्रश्न येऊ शकतो, तर तुमचा चुकणार नाही याची गॅरंटी मला आहे. कारण की आपण सर्व गोष्टींना हात घालायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे सर्व प्रकारचे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रो, माझे चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि जास्त मित्रांना शेअर करा की जेणेकरून तुमच्यासारख्या अदर मुलं जे आहेत त्यांनाही याचा फायदा होईल. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक घेऊन PIQ या सिरीजमध्येच. तर तोपर्यंत बाय बाय, सी यू, कीप एन्जॉईंग, कीप लर्निंग अँड कीप फॉलोइंग माय चॅनल. बाय बाय.